नागपुरातील राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या गणेशपेठ कार्यालयात लावणीचं सादरीकरण झालं। तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एक वाद यावर निर्माण होऊ शकतो। या सगळ्या याच्यावर पक्षाच्या वरिष्ठांकडून प्रवक्त्यांना भूमिका मांडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। माझ्यासोबत प्रशांत पवार जी आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते। भाऊ काय सांगणार? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गणेशपेठ कार्यालयामध्ये दिवाळी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। त्याच्यामुळे सगळे पदाधिकारी तिथे जमा झाले होते आणि प्रत्येकाला जसं कला येते, कोणाला गाणे म्हणता येते, कोणाला मिमिक्री करता येते। तर आमच्या महिलांची एक पदाधिकारी होती, त्या म्हणाला की बाबा मला लावणी येते। तर त्यांनी लावणी म्हणजे नृत्य हे सादर केलं, पण मीडियाने काय केलं, त्याला ते नृत्य सादर केलं, त्याला लावणीचं स्वरूप दिलं। खापर फुटतं तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सादर करायचं असतं का? ते नाही, ते ॲक्च्युली मीडियावर खापर नाही फोडत, पण ते लावणी नाही आहे ना, ते एक नृत्य होतं। ते आता सगळेजण 50 जण बसले, आपल्याही घरी बसलं तर आपण गाणे म्हणतो की मला गाणे येतात, त्याप्रमाणे त्यांनी गाणे म्हटले, आपलं नृत्य केलं आणि असं आक्षेपार्ह काहीच नृत्य नव्हतं। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं म्हणजे जितकं आज ते होऊन राहिलं प्रत्येक मीडियामध्ये किंवा व्हायरल होत आहे तर ते करण्याचं काही कारण नाही। ते बेसिकली लावणी नव्हती। आमची महिला पदाधिकारी तिला नृत्य करता येत होतं, तिने ते नृत्य केलं आणि चांगलं केलं, त्याबद्दल काही वाद नाही आहे। तुमचे पदाधिकारी मागून वन्स मोर म्हणत होते? नाही, शिट्ट्या वगैरे वाजवताना मला तो व्हिडिओ आला नाही, त्याच्यामुळे मी ते ऐकलं नाही। पण जे काही मी बघितलं तर त्याच्यात मला असं वल्गना काही वाटलेलं नाही। तुम्हाला भूमिका मांडण्यास सांगितली याबाबत? हो, आम्ही सगळ्यांनी जेव्हा हे सगळं व्हायरल झालं, तुमच्या मीडियावर आलं, तर आम्ही सगळ्यांनी एकमेकांशी चर्चा करून हे केलं की बाबा हे काय आहे म्हणून। मग त्याच्यात आम्हाला असं कळलं की स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। काल मी नव्हतो शहरात, नाही तर मी पण त्या कार्यक्रमात राहिलो असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही। आणि पक्षाची त्याच्यामुळे भूमिका आमची हीच आहे की ते नृत्य होतं, आमच्या एका पदाधिकाऱ्याला नृत्य येत होतं, तिने ते करून दाखवलं। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।